एक एक विषय क्लिअर करतो. नाही हा इथला प्रयत्न करूया, नंतर पलीकडचा, नंतर पलीकडचा, असं करूया. चल बसा मग. पहिल्यांदा परिचय देतो. माझं नाव विकास देव सावंत, मूळ नागेवाडी, जवळची नागेवाडी. माझं शिक्षण मुंबईला सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकला या विषयातून झालं. मुंबई युनिव्हर्सिटीमधून भारतीय सौंदर्यशास्त्र, वाशीला चिंदरकरांकडे वास्तुशास्त्र शिकून अभ्यासक्रम पूर्ण करून आता मी माझ्या गावी स्टुडिओ टाकलेला आहे. गावी स्टुडिओतून मी माझे काम करतो, मूर्ती, पुतळे आणि मजल लेपाचे काम. आता सध्या देहूतलं काम तुकोबारायांचं आणि त्यांच्या पूर्वापार चालत असलेल्या पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीचा उल्लेख आपण केला. आणि परवाची गोष्ट पंढरपूरमधल्या तुकोबारायांचं 23-24 पासून वज्रलेप आहे. तर त्या वज्रलेपात आपला गाईड असते, तर त्या कमिटीला जे काही व्हिडिओ वगैरे तुम्हाला पाठवतो. अर्थात आपण इथं विषय घेतलेला आहे, तुम्ही नवीन मंदिरातील या पुरातन ज्या मूर्त्या आहेत करायचं आहे की नवीन बसवायचं अशा याच्या अनुषंगाने. मुळात आपण अधिष्ठान किंवा दैवत आणि त्याचं माध्यम याच्या विषयी सगळ्याचा अगोदर आपल्याला माहिती असायला हवं. कारण वज्रलेप हा करायला घेतला आपण किंवा नवीन मूर्त्यांचा जो विषय घेतलेला आहे ते आहे भैरवनाथ आणि इतर मूर्त्या. मुळात भैरवनाथ काय आहे, त्यांचा इतिहास काय, आपला कुळाचार काय आणि ग्रामदैवत म्हणून त्या दैवताचं महत्व काय, या गोष्टी मुळात आपल्याला माहिती असायला हव्यात. त्यानंतर ते माध्यम काय ते माहिती असायला हवं. बरोबर. मुळात भैरवनाथ जो विषय आहे, जो आपण हिंदू आहोत, आपण आर्य आहोत, तर आपण मूळचे काशीचे. आपल्या ज्या पिढ्या आहेत, आपण खाली जे आले काशीवरून क्षत्रिय समाज जो आहे तो खाली दक्षिणेला आला. हा दक्षिणेला येत असताना काशीचा कोतवाल म्हणून कोण आहे, भैरवनाथ आहे. आणि आपल्या सगळ्यांचा बाप कोण आहे तर विश्वनाथ आहे. हा विश्वनाथ काय म्हणाला की माझी लेकर खाली दक्षिणेला चाललेले, तर त्यांच्या रक्षणासाठी तू दक्षिण दिशेला जा त्यांच्या मागोमाग. तर ज्यावेळेस काशी सोडली भैरवनाथाने, त्यावेळेस त्याचा चेहरा जो तो दक्षिणेकडे आलेला आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण जे बघतो की भैरवनाथाचा चेहरा दक्षिणाभिमुख असतो. त्याचं कारण काय, तो काशीवरून आलेला आहे. आणि त्याचं भूमिका काय तर ग्रामदैवत म्हणून आपल्या सगळ्यांचं रक्षण करणं. आपल्या अडीअडचणी असतील किंवा काही इतर काही नैसर्गिक काय गोष्टी असतील, याच्यापासून संरक्षणाची भूमिका जी आहे ती भैरवनाथाची आणि जोगेश्वरीची. आता भैरवनाथाची रचना कशी आहे किंवा काही तो इतिहास सगळ्यांना माहित असेल का, तो सांगावा लागेल. सांगितलं ना. ब्रह्मदेवाचं आणि विष्णूचं एकदा भांडण झालं की सगळ्यात ज्येष्ठ किंवा सगळ्यात श्रेष्ठ कोण, तर ते भांडण मिटना. त्यांचा अहंकार एकमेकाचा जास्त दुणावत चालला. महादेवाने मध्ये भूमिका घेतली की चला ठीक आहे, तुमचा आपण काय असेल या ठिकाणी फैसला लावूया. महादेवानं एका स्तंभाचं रूप घेतलं. ते खाली जमिनीत तेवढं आणि वर पण तेवढं. स्पर्धा काय होती की जो माझा तळ गाठेल किंवा जी वर माझं जे टोक आहे तो गाठेल तो जिंकला. ब्रह्मदेव काय म्हणला, मी हंस बोलतो आणि वर जाऊन तुझं टोक बघतो. तर विष्णू काय म्हणला, मी वराहाचं रूप घेतो आणि तळाला जातो, तुझी खोली किती ती पाहतो. हा पिलर किंवा हा खांब कोण आहे, महादेव, प्रत्यक्ष महादेव आहे. आता विष्णू खाली गेले बघायला, अगदी तळ रसा तळ वगैरे खाली खालोखाल गेले, पण त्यांना काय महादेवाचा तळ काय घावे ना. त्यांनी हार मांडली की मला महादेवा तुझा अंत काय सापडेना. पण ब्रह्मदेव जसं जसं वर गेला ना, त्याच्याही लक्षात आलं की महादेवाचं वरचं टोक मला काही दिसेना, की त्याचा एंड मला, त्याचा अंत दिसेना. मग करायचं काय, आपल्याला सांगताना तर सांगायचं की मी महादेवाचं वरचं टोक पाहिलेलं आहे. बरोबर. मग ह्याला पुरावा काय किंवा काय, जसं खाली तळ रसातळ पाताळ वगैरे या गोष्टी, जसं स्वर्ग लोक वैकुंठ लोक वगैरे असे स्वर्गामध्ये होती कामधेनू म्हणजे गाय. तर ब्रह्मदेव म्हणाले की ह्या गायीला आपण खाली न्यायचं, गायीला सांगायचं की तू माझ्या साईडने साक्ष दे, खोटी साक्ष दे. तर ब्रह्मदेव गायीला खाली घेऊन आले आणि म्हणाले की हो महादेवाचं वरचं टोक मी बघितलेलं आहे. खोटं बोलला महादेव, ब्रह्मदेव. तर ब्रह्मदेव ज्यावेळेस म्हणतो की मी महादेवाचं वरचं टोक बघितलेलं आहे, तर त्या विषयात तुला पुरावा काय, तर म्हणते ही काम दे, विष्णू मला बघितलेलं आहे की मी ते टोक वरचं बघितलेलं आहे. तर तिथं फैसला होतो जागेवरती की
प्रत्यक्ष महादेव याचा अंतही नाही आणि आदिही नाही, तुझी सुरुवातही नाही, तो अनंत आहे. मग ब्रह्मदेवाला त्यावेळेस किती 5 मुख होती, बरोबर ना? 5 मुखाचा ब्रह्मदेव होता. तर ज्या मुखातून ब्रह्मदेव बोलला की मी महादेवाचा अंतवरचा जो टोक आहे ते बघितलं, ते खोटं बोललेलं जे तोंड होतं ना, ते तोंड त्यावेळेस मारायचं या ठिकाणी महादेव भूमिका तशी घेतात आणि त्या जटेतून भैरवाची निर्मिती करतात. आणि भैरवाला सांगतात की जे ब्रह्मदेवाचं तोंड खोटं बोललेलं आहे ना, त्या तोंडाला तू मार. त्यावेळेस ते ब्रह्महत्येचं पातक भैरवाला लागतं. भैरवाच्या हातात जे एक तोंड दिसतं का नाही, ते ब्रह्माचं तोंड असतं. तर ते ब्रह्माला म्हणलं ब्रह्महत्येचं पातक आहे, ते पातकापासून परीक्षालन होण्यासाठी काशीला त्याची उपासना वगैरे सगळ्या होते. हा पुढचा इतिहास आहे. पण याची रचना कशी, हा प्रत्यक्ष महादेव आहे का? नाही. महादेवाचे अष्टभैरवांपैकी एक भैरव आहे. भैरवामध्ये प्रकार आहे. बालभैरव, ज्याला बटुक भैरव म्हणतात, काळ भैरव, बरोबर. गावोगावी जिथं हातामध्ये नाग असेल तर त्याला काळ भैरव म्हटलं जातं. हातामध्ये नागाची रचना पाहिजे. एका हातामध्ये कधी कधी उदक पात्र दिसतात. आपल्या भैरवनाथाच्या हातामध्ये इकडे बघाल तर त्रिशूळ आहे, खडग आहे, डवर आहे आणि हा जो चोळबंद आहे, याला चोळबंद म्हणतात. तर चोळबंद म्हणून प्रत्यक्ष नाग आहे दिसतोय, नागाची फणी दिसते, म्हणजे हे काळ भैरवाचं रूप आहे. कधी कधी हा नाग नसेल, नुसतं चोळ जर असेल, चोळबंद असेल तर त्याला नाव आहे बाल भैरव किंवा बटुक भैरव. तर जिथं नागाची रचना आहे ज्या ज्या ठिकाणी, तो काळ भैरव आला. आणि बाजूला आहे ती जोगेश्वरी, योगेश्वरी किंवा जोगेश्वरी. योगाची ज्या आपण म्हणतो, हठयोग असेल किंवा प्राणायाम वगैरे या ज्या गोष्टी आहेत, त्याचा उद्गाता नाथ आहे. आणि नाथ परंपरा जी आहे ती यांच्यापासून आहे. सगळी जी नाथांची परंपरा आहे ती. हे झालं भैरवनाथाचा इतिहास, धार्मिक महत्व, बरोबर. त्या गावातलं या भैरवनाथाचं स्थान आणि त्याचं महात्म्य, या गोष्टी आपल्याला हिंदू म्हणून माहित असायला हव्या की भैरवनाथाची नक्की भूमिका काय ग्रामदैवत म्हणून. तर आपल्यावरती येणारी अरिष्ट अडीअडचणी, वाहनावरून तुम्ही जाता, रात्री जायचं पाणी धरता, बरोबर, इच्छुकाटा लागू नये, कुठं गाडीनं कुठं पडू नये किंवा काय होऊ नये, याचं जे सगळं आहे, किंवा रात्री अपरात्री तुम्हाला दुःस्वप्न पडू नये, याची सगळी जी भूमिका आहे ती सगळी नाथांच्या अखत्यारीत असते त्या गोष्टी. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे नाथांचं काम आहे. आणि नाथांसाठी मग आपलं काय काम आहे, तर आपण त्याची उपासना त्या त्या पद्धतीने केली पाहिजे, बरोबर. मग आता एक उपासना करणं किंवा त्याच्याकडून आपण म्हणतो की एखाद्या गावामध्ये भैरवनाथाच्या मंदिराचं अस्तित्व हे जागृत आहे. एखाद्या मंदिरात त्याचा बावधनला गेलो, बरोबर. काशीनाथ बोलतो आपण त्याला, काशीनाथाचं चांगलं. काशीनाथ का, काशीचा तो कोतवाल आहे. काशीनाथाचं महत्व, त्याचं माध्यम, याच्याविषयी आता बघूयात आपण. हे माध्यम आहे, हा जो पाषाण आहे, याला लावारसाचा थंड झालेला जो तुकडा, ज्याला आपण बसाल्ट खडक म्हणतो, शुद्ध लावारसाचा थंड झालेला दगडाचा तुकडा. आणि त्या तुकड्यामध्ये ज्यावेळेस ही मूर्ती केलेली आहे, ज्यावेळेस त्यावेळेस शिल्पकाम केलेलं आहे, तर त्या खाणीतून जो दगड मिळवायचा असतो त्याच्या काही पूर्वीच्या नियम अटी असायच्या. त्या नियमानुसार ती शिळा किंवा तो पाषाण मिळवला जायचा. आणि त्या पाषाणाचा भेद कसा करायचा किंवा त्याचं मर्म काय होतं की तो वाजवला की त्याच्यावरून भेद काढायचा की हा नर आहे की मादी पाषाण. तर मादी पाषाण असेल तर त्याचा आवाज वेगळा आहे, तो नर पाषाण असला तर त्याचा आवाज वेगळा येतो. नर पाषाण असेल तर त्याचा काशासारखा आवाज येणार, मादी पाषाण असेल तर तो बांगडीसारखा आवाज येणार. आता आवाजाचा भेद घेऊन त्यावेळेस शिल्पकाम होत होतं, बरोबर. आमका आमचा देव नवसाला पावतो, सोपं नाही. त्याच्या मागचं एवढं रहस्य, त्याच्या मागच्या एवढ्या साधना, त्याच्या मागच्या एवढा अभ्यास, या सगळ्या गोष्टी होत्या. आज किती जणांना या गोष्टी माहिती आहेत?